नमस्कार, नो एव्हरीथिंग या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून सहर्ष स्वागत करते। तर आज मी तुम्हाला केसातील कोंडा घालवण्यासाठी अत्यंत साधा सोपा आणि आयुर्वेदिक असा उपाय सांगणार आहे। तर त्यासाठी या ठिकाणी मी एक छोटा बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये 1 चमचा या ठिकाणी मी बेकिंग सोडा घेतलेला आहे। आपण आपल्या केसाच्या क्वांटिटीनुसार या इथं बेकिंग सोड्याचं प्रमाण घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मी 1 चमचा घेतलेला आहे। त्यामध्ये आपल्याला ही 1 कापराची वडी या पद्धतीने ऍड करायची आहे। आपल्या केसांमध्ये कोंडा होण्याची कारण म्हणजे आपण केसांची व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळे, त्याचबरोबर कमीत कमी पाणी पिल्यामुळे आणि आपल्याला अपचनाचा आणि पित्ताचा त्रास होत असल्यामुळे केसात कोंडा होण्याचं जे प्रमाण आहे ते जास्त प्रमाणामध्ये दिसून येतं। त्याचबरोबर थंडीच्या दिवसामध्ये कोंडा होणं हे सामान्य बाब आहे, परंतु याकडे दुर्लक्ष न करता आपण आपल्या केसांची योग्यरित्या जर काळजी घेतली तर वेळेत त्यावरती उपचार केले तर पटकन तो कोंडा नाहीसा होण्यासाठी खूप सारे आयुर्वेदिक आणि घरगुती असे उपाय आहेत, परंतु आपण त्याचा जर वापर केला तर नक्कीच याचे खूप सारे रिझल्ट आहेत। तर या इथं 1 कापराची वडी आणि 1 चमचा बेकिंग सोडा मी यामध्ये ऍड केलेला आहे। तर त्यामध्ये आपल्याला आता थोडंसं पाणी ऍड करायचं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तयार झालेले हे जे मिश्रण आहे ते 5 मिनिटांसाठी असंच सोडायचं आहे आणि त्यानंतर आपण आपल्या केसांच्या मुळाशी कॉटन बॉलच्या मदतीने स्काल्पला याने मसाज करायचा आहे। आपण आपल्या स्काल्पला हे मिश्रण लावायचं आहे। केसांची जी लेंथ आहे त्याला न लावता आपण केसांच्या मुळाशी हे मिश्रण लावायचं आहे। यामुळे काय होणार आहे, जे झालेला डॅन्ड्रफ आहे तो निघून जाण्यासाठी खूप सारी मदत होत असते। आठवड्यातून 2 वेळेस तुम्ही हा उपाय करायचा आहे। यामुळे तुमच्या केसातील कोंडा पूर्णपणे नाहीसा होऊन आपले केस एकदम छान आणि स्मूथ होणार आहेत। आपले जर केस कोंडा झाल्यामुळे आपल्या डोक्यामध्ये खाज येते, त्याचबरोबर केस आपले गळत असतील, तुटत असतील, या ज्या समस्या आहेत त्या फक्त आणि फक्त आपण आपल्या केसांची योग्यरित्या काळजी न घेतल्यामुळे आपण आपल्या केसांना आठवड्यातून 2 वेळेस खोबरेल तेलाचं मसाज द्यायचा आहे। यामुळे आपल्या केसांचा जो पोत आहे तो देखील सुधारतो आणि आपल्या केसामध्ये कोंडा वगैरे होत नाही। खोबरेल तेलामुळे आपले केस एकदम सॉफ्ट आणि मऊ राहतात। आपण आपल्या स्काल्पची आठवड्यातून 2 वेळेस मसाज केल्यामुळे आपला स्काल्प एकदम छान ऑइली आणि त्याला टेक्स्चर मिळतं। त्याच्यामुळे आपल्या केसांची जी वाढ आहे ती देखील वाढत असते आणि आपले केस एकदम छान स्मूथ आणि हेल्दी त्याचबरोबर शायनी देखील होत असतात। त्यामुळे आपण आपल्या केसांची आठवड्यातून 2 वेळेस मसाज करणं खूप गरजेचे आहे आणि त्याचबरोबर हे जे उपाय आहे ते देखील जोडीला तुम्ही जर दिलेत तर तुमच्या केसातील कोंडा पूर्णपणे नाहीसा होणार आहे। अगदी साधा सोपा हा घरगुती उपाय तुम्ही नक्की ट्राय करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटू अशाच एका उपयुक्त व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद।